नमस्कार. आपण पाहताय मुंबई तक. माझं नाव कमलेश सुतार. जात हे असं एक वास्तव आहे जे अनेकदा नाकारलं जातं आणि अनेकांना त्याविषयी बोलायची इच्छा नसते. गेले काही दिवस राजकीय सामाजिक परिप्रेक्ष्याने बघायचं झालं तर जात या विषयावरती अनेकदा आपल्याला चर्चा होताना दिसते. कधी ती राजकीय असते, कधी सामाजिक असते किंवा इतर वेगवेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून ती आपल्यासमोर येत असते. नवीन पिढी जात वास्तवाबद्दल काय विचार करते? अनेकदा ही पिढी जातीचं वास्तवच नाकारते, जात अस्तित्वातच नाही असं म्हणते. पण दुसरीकडे अनेक अशा घटना घडतात ज्याच्या मुळाशी जात असते. तर याचीच आज आपण चर्चा करणार आहोत, ज्याविषयी खरं तर चर्चा केली जात नाही. आणि ही चर्चा मला करायची आहे का अशा तरुण लेखकाशी ज्याने गेले अनेक दिवस याबाबत वोकल होऊन आपली मतं मांडलेली आहेत आणि थेट अमेरिकेहून आज ते आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. माझ्यासोबत आहे डॉक्टर सूरज यंगडे. सूरज हे यांचा परिचय एक बेस्ट सेलर लेखक, आंतरराष्ट्रीय बेस्ट सेलर म्हणून त्यांचं कास्ट मॅटर्स हे पुस्तक अनेकांनी वाचलं, त्याविषयी खूप चर्चाही झाली आहे. आणि हार्वर्ड केनेडी स्कूल इथं ते सिनियर रिसर्च फेलो आहेत. सूरज, खूप खूप आभार. सुरुवातीलाच आपण ही चर्चा करतोय आणि जसं मी म्हटलं की जात या वास्तवाविषयी अनेकांना चर्चा करायची नसते, कुठेतरी लपून किंवा कुजबुजत्या आवाजात याची चर्चा बऱ्याचदा होत असते. मला सुरुवात खरं तर इतर मुद्द्यांवरती बोलायचं, पण नुकताच एक निर्णय झाला आहे महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्र सरकारने एक निर्णय घेतला आहे. खरं तर त्याला काय इंटरनॅशनल पर्स्पेक्टिव्ह नाही आहे, पण चर्चेला सुरुवात करताना मला हा मुद्दा रिसेंट वाटला म्हणून याच्यावरती सुरुवात करतो. ज्या आपल्या गावाकडे वस्त्या असतात, जातीवाचक नावाच्या वस्त्या असतात, म्हणजे बौद्धवाडा असेल, मांगवाडा आपण म्हणतो, किंवा माळी गल्ली, ब्राह्मणळी, अशा अनेक जातीवाचक धर्मवाचक ज्या वस्त्या आहेत यांची नावं इथून पुढे अशी असणार नाहीत आणि त्याच्याऐवजी वेगळी नावं ठेवायचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता भूमिका म्हणून हे ठीक आहे, पण फक्त वस्त्यांची नावं बदलून जातीचं हे वास्तव आपण बदलू शकणार आहे का? काय वाटतं तुला? सर्वप्रथम मला कमलेश तुझे अभिनंदन करायचे. विशेषतः तमाम बहुजन समाजातून हालाकीच्या परिस्थितीत फर्स्ट, सेकंड, थर्ड जनरेशन असे ज्या हिस्टॉरिकल, ज्या ऐतिहासिक मार्जिनलायझेशन्स राहिलेले आहेत, तशा परिस्थितीतून कमलेश सुतार सारखा एक पत्रकार आज आम्हाला या इंडिया टुडेच्या नवीन उपक्रमामध्ये अग्रेसर भूमिका घेताना दिसतो, याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे व आनंद देखील आहे. तर आमच्यातर्फे तुला व तुझ्या नव्या टीमला भरपूर शुभेच्छा, सदिच्छा आणि तुमचं काम असंच चांगलं वाढो, याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, कशा प्रकारे मदत करता येईल. तर तो एक माझा व्यक्तिगत स्वार्थ होता की मला हे विशेष नमूद करायचं होतं, कारण विषयात जाण्याच्या पूर्वी मला फक्त याच्यावर एक प्रकाश टाकायचा होता की आपल्याला माहित आहे की जात व्यवस्थेवर बोलत असताना विशेषतः मीडियामध्ये याच्यावर जास्त होत नाही, कारण मीडियाचा जो कारभार सांभाळणारा यंत्र आहे, स्ट्रक्चर म्हणू ज्याला, हे सर्व ब्राह्मणवादी स्ट्रक्चर आहे, ब्राह्मणिकल स्ट्रक्चर आहे. आणि त्याच्यामुळं असा एक याच्यावर सर्रासपणे चर्चा होणे हे होत नाही. आपण काय करतो माहितीये का कमलेश, आपण CNN आणि न्यूयॉर्क टाइम्स वाचतो एक इंटरनॅशनल रेफरन्ससाठी, पण तिथले कृष्णवर्णीय एडिटर किंवा कृष्णवर्णीय पॅनलिस्ट जे अमेरिका किंवा अनेक जागतिक घडामोडीमध्ये सेंट्रल भूमिका घेऊन आपली भूमिका मांडतात, त्याच्यावर खूप कमी दिसत नाही. आणि विशेषतः इथला जो मागासवर्गीय समाज आहे त्याला फक्त मागासवर्गीय विषयांपर्यंत किंवा तिथल्याच विषयावर अॅट्रॉसिटी झाली की बोलवलं. तर ह्याच्यासाठी तुम्ही समजा करत असलेला जो नवीन उपक्रम आहे त्याच्यासाठी खास शुभेच्छा द्यायच्या होत्या. आता युथ या विषयाकडे आता कसं आहे माहितीये का, नावं बदलली जर हा पहिला स्टेप असेल, तर त्याचा दुसरा स्टेप मला वाटतं असा असायला हवा की ज्या जमिनी आहेत, जमिनीच्या ज्या होल्डिंग्स आहेत आणि जमिनीचे जे मालक आहेत, आपल्याला फक्त नावं बदलून नाही तर जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आर्किटेक्ट ऑफ विलेज आहे, आर्किटेक्चर ऑफ विलेज आहे, त्याला मला वाटतं आपल्याला तिथे कुठेतरी इंटरव्हेन करून जमिनी पण लोकांमध्ये वाटून, म्हणजे जेणेकरून जो कमजोरपणा आहे तो फक्त मानसिक रूपानेच नाही तर मटेरियल रूपाने देखील त्याच्यावर ऍक्च्युअली काम होईल. नाहीतर म्हणजे जॅकेट मी पिवळा घातला का लाल घातला तो रसून तो जो त्याची जी वार्निशिंग आहे, हे अशा प्रकारची टोकनाइज पॉलिटिक्सचा जो प्रकार असतो होतो. तर मला आधी जर शासनाची अशी भूमिका असेल की नावं बदलून मग पुढचा स्टेप असा आहे की जमिनीचे व्यवहार असतील, फेरफारे असतील, तिथले होणारे अॅट्रॉसिटीज असतील किंवा पोलीस प्रशासन असेल, महिलांच्या
सुरक्षिततेचा विषय असेल, ह्याच्यावर असे नेक्स्ट स्टेप घ्यायचा असेल तर मला वाटतं तो चांगला उपक्रम राहील. फक्त नावं बदलून जर जग बदललं असतं तर आपण आपली नावं कितींदा बदलली आहेत आणि आपण आजही त्याच जगात आहोत. नाही, पण मग हे बदलेल का? या सिस्टममध्ये इंटरव्हेन्शन करायचं कोणी? कारण सामाजिक चळवळीचं बघायला झालं सूरज, तर आपण बघितलं अनेकांनी याविषयी आवाज केला. म्हणजे माझ्या माहितीत मराठवाड्यातच एकनाथ आवाड होते, ज्यांनी गायरान जमिनीचा विषय घेतला की या गायरान जमिनी लँडलेस फार्मरकडे ट्रान्सफर करायच्या वगैरे असे विषय झाले. पण पॉलिटिकल स्ट्रक्चरमध्ये, राजकीय व्यवस्थेमध्ये हा मुद्दा कोणी उचलताना दिसत नाही. म्हणजे नेतृत्व जे मला म्हणायचं आहे की तो जो आवाज तिथे असला पाहिजे, तो तर कुठे नाही आहे. आणि हे 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 मला वाटतं एका प्रकारे बाबासाहेबांच्या आंबेडकरी जी चळवळ आहे, म्हणजे आंबेडकरोत्तर बाबासाहेबांच्या नंतरची जी चळवळ आहे, त्याचं कुठेतरी अपयश आहे. दादासाहेब गायकवाड एकमेव असे नेता होते म्हणजे अखिल भारतामध्ये जे दलित समाजातून येऊन ज्यांनी जमिनीचे हक्क हे प्राथमिक हक्क आहे म्हणून लढले. हे बाबासाहेबांची भूमिका. विशेषतः बाबासाहेब हयात असताना मराठवाड्याचे लोक, म्हणजे विशेषतः शेड्यूल कास्ट फेडरेशनचे बाबासाहेबांना जेव्हा भेटायला गेले होते, बाबासाहेब अक्षरशः रडले होते की बाबा मी माझी जी लढाई केली आतापर्यंत, ती लढाईचा जो म्हणजे जो बेस होता तो अर्बन क्लास होता, व मग आमचे जे शेतमजूर व खेड्यागावातील लोकांचे त्याच्याकडे बाबासाहेब स्वतः म्हटले की माझं दुर्लक्ष झालेलं आहे. आता मला माझं येणारं जीवन मला फक्त याच विषयांकडे कॉन्सन्ट्रेट करायचंय, फोकस करायचं, हे बाबासाहेबांनी त्यांना म्हणून त्यांना पाठवलं होतं. आणि म्हणूनच आपण पाहतो की म्हणजे बाबासाहेबांची जी भूमिका आहे, विशेषतः बाबासाहेबांचा जो कल आहे तो देशाची संपत्ती, कुठलीही संपत्ती असो, जमीन असो, तुमचे टॅक्स असो, तुमचं वेल्थ असो, तुमच्या इंडस्ट्रीज असो, हे सर्वांची याच्यामध्ये भागीदारी पाहिजे. म्हणजे किती मोठा विचार आहे की तुम्ही अंबानी आणि अडाणीच बनू नका, तुम्ही सुतार आणि एंगडे देखील असाल तर तुमचं त्याच्यात स्टेक पाहिजे. आणि बाबासाहेबांच्या ज्या सोशलिस्ट भूमिका आहेत, म्हणजे बाबासाहेब एकमेव सोशलिस्ट डेमोक्रॅट्स आहेत भारताच्या जर परिप्रेक्षकाने पाहायला गेलं तर, स्टेट अँड मायनॉरिटीज म्हणून त्यांनी हे सांगितलेलं आहे. आणि तसं तुम्हाला म्हणजे मराठवाड्यातील एकनाथ आवाडांचं जेवढं मोठं काम आहे गायरान जमिनीचं, आणि अक्षरशः त्यांनी विशेषतः सिव्हिल सोसायटीचा उपयोग करून एवढे मोठं आंदोलन उभं केलं. पॉलिटिकली मला एकही अशी म्हणजे मॅनिफेस्टोमध्ये दिसत नाही की जमिनीचे हक्क हे आमचे हक्क आहेत असं म्हणजे ओव्हर्टली म्हणणारा एखादा पक्ष. म्हणजे मी फक्त असर्शन करणारा कुठला पॉलिटिकल क्लास नाही, माझं हेच म्हणणं. म्हणजे मला म्हणायचं होतं सूरज आहे की असं लिडरशिप नाही आहे ना आज, की गेले अनेक वर्ष चर्चा केली जाते. म्हणजे आजही आपण त्याच एका पास्टला कुरवाळत बसलो आहोत की एक काळी दलित चळवळी स्ट्रॉंग होती. म्हणजे मधला पॅन्थरचा छोटासा एक काळ सोडला तर त्यानंतर पुन्हा एकदा नेतृत्वहीन झालं. म्हणजे ॲसर्शनची आपण जेव्हा गोष्ट करतो, म्हणजे उदाहरण अमेरिकेतलं दिलं आपण, म्हणजे अमेरिकेत आताही ब्लॅक लाईव्ज मॅटरची चळवळ होती, आपण त्याच्याविषयी पुन्हा विस्ताराने बोलणार आहोत. पण तुर्तास या मुद्द्याला धरून मला म्हणायचं की तिकडे चळवळ आजही जेव्हा होते तर तिला एक कुठेतरी लार्जर बेस तिथे मिळतो, आपल्याकडे त्याला लिडरशिपच मिळत नाही. म्हणजे आज बघा ना, प्रकाश आंबेडकरांचं नेतृत्व ठीक आहे, मान्य जरी काही लोक करत असेल तरी ते व्यापक अर्थाने देशभर पसरू शकलं नाही. आणि आत्ता आपण फक्त महाराष्ट्रापुरतं ठेवूया ही चर्चा. रामदास आठवले नेतृत्व आहेत का, किंवा जी रिपब्लिकन चळवळ जी होती किंवा ज्यांना पॉलिटिकल एक विंग म्हटली गेली आंबेडकरवादी चळवळीची, ती कुठेतरी वाढलीच नाही. म्हणजे आज आपण बघतोय उत्तरेकडे एखादा चंद्रशेखर आझाद तिकडे येतोय, महाराष्ट्रात असं फॉलोअर असणारा असा नेतृत्व नाही आहे. हा एक प्रश्न आहे. आणि म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे मला वाटतं कमलेश. कारण जर आपल्याला आंबेडकरी किंवा दलित पॉलिटिकल बेस समजा आपल्याला त्याचं आकलन करायचं असेल तर आपल्याला सामाजिक संघटनांच्या रूपाने तिथून तो अनालिसिस तसा गेला पाहिजे. कारण आंबेडकरी बेस हा इनहेरिटेड बेस नाहीये. म्हणजे तुमच्याकडे ना जशी जी काँग्रेस आणि भाजपचे जे राजकारण चालतं किंवा कम्युनिस्टांचे काही प्रमाणात चालतं किंवा अनेक जे रिजनल पक्ष आहेत, म्हणजे मुलाचे मुलं आणि जमीनदार, विशेषतः एक विशिष्ट शूद्र वर्ग जे काँग्रेसने तयार केला पॉलिटिसाइज करून, आणि इव्हेंच्युअली त्यांना लात मारली. आंध्र प्रदेशची YSRची आपण पाहू, त्या दृष्टिकोनातून तो उदाहरण दिसतं. तर म्हणून आपल्याला राजकीय जर आंबेडकरी बेस समजून घ्यायचा असेल तर आपल्याला सामाजिक संघटनांचं अस्तित्व काय किंवा त्यांच्या भूमिका काय तिथून समजून घ्याव्या लागतील. कारण राजकीय जे पलटवार होत असतात, लोकांची जी डिसएग्रीमेंट्स आहेत ते रोज राजकीय पक्षातून होत नाहीत तर ते सामाजिक संघटनातून होतात. म्हणून तुम्ही पाहता विशेषतः दलित समाजामध्ये सामाजिक संघटनांचा खूप जास्त इन्फ्लुएन्स आहे. आणि जर तुम्हाला समजा राजकीय तुम्हाला काही काम करायचे असेल तर सामाजिक संघटनांशिवाय तुम्हाला करता येत नाही. म्हणून ही ग्रासरूट असलेली एक मुव्हमेंट आहे विशेषतः दलित अधिकारांची. आणि राहिला जमिनीचा मुद्दा कमलेश, किंवा हे मटेरियल रिसोर्सेस आहेत,
वारंवार ज्यांनी कोणी जमिनीचा मुद्दा उचलला हम्म. त्याला कम्युनिस्ट ठरवण्यात आलेला आहे. म्हणजे जणू काय जमिनीचे हक्क फक्त कम्युनिस्टच उभे करू शकतात. विशेषतः तो बाबासाहेबांची भूमिका होती. आणि ते हक्क की बाबा जमिनीसाठी आम्ही लढू, जमीन आमची मालकीची आहे. अॅट्रॉसिटीज कुठे होतात जास्तीत जास्त? खेड्यागावात. हो. आणि खेड्यागावातील अॅट्रॉसिट्या कोणावर होतात? शेतमजुरांवर किंवा जे बाकीचे जे आर्टिझन काम जे करत असतात लोक. आणि ही लोक कोण आहेत? ही स्वतंत्र नाही आहेत. ही दुसऱ्याच्या जमिनीवर किंवा दुसऱ्याच्या दिलेल्या कामावर अवलंबून राहणारी एक समाज आहे. तर एकेकाळी मेलेलं जनावर, ढोर मेला की त्यांची पोट भरायची, ही जी महारमांग चांभारांची जी जीवन होतं खेड्यागावात, आजही तसंच आहे. आजही फक्त त्याची जी खोत बदलला असेल किंवा त्याच्यातले नवीन सुधारणा झाल्या असतील, मात्र जी डिपेंडन्सी आहे ती डिपेंडन्सी जोपर्यंत राहणार आहे तोपर्यंत अॅट्रॉसिटी होत राहतील. तोपर्यंत पुढच्या व्यक्तीला मी याला मान का देऊ, हा माझ्या घरी येऊन काम करणारा किंवा माझ्या शेतावर सालगडी आहे, ही जी मानसिकता आहे ही अनइक्वल लेबर रिलेशनमुळे आहे. आणि ही जी अनइक्वल डिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आहे इथे झालेलं नाही आहे कमलेश, म्हणून अॅट्रॉसिटीज होतात. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की विशेषतः आपल्याला ज्या मूलभूत सुविधा आहेत, आता कमलेश तू आणि मी वी कॅन ऍटलीस्ट टॉक लाईक इक्वल्स है ना. जर माझ्याकडे एखादं वैभव नसलं असतं, तुझ्याकडे नसलं असतं, तर आपल्याला ते स्टेटस कोणी दिलं नसतं. ते स्टेटस कसं आलं? ऑफकोर्स पब्लिक गुडचा एक पार्ट आहे, पण खेड्यागावामध्ये जे मटेरियल पब्लिक गुड आहे ते जमिनी आहेत किंवा तुम्हाला एम्प्लॉयमेंट देणाऱ्या ज्या साधन आहेत, जर ते तुम्ही स्वतः मालक असाल तर मग तिथे आपल्याला, मला वाटतं, त्या ज्या रिलेशन्स आहेत त्या रिलेशन्समध्ये कुठे ना कुठं इमिडिएट नाही तर काही काळाने एक इक्वॅलिटी तरी कुठल्या ना कुठल्या प्रमाणात येऊ शकते, ऍटलिस्ट बिझनेस रिलेशनशिप. आज जर तुम्ही कुठल्याही मोंढ्यामध्ये जा किंवा कुठल्या ह्याच्यात जा, तुम्ही पहा म्हणजे किती बेकार अवस्था आहे. आपल्या इकडे जे विशेषतः अर्बन लोकॅलिटीमध्ये राहणारे आपले जे लिबरल आहेत, जे जातीचं वास्तव्य नाकारतात, त्यांना माहीतच नाहीये की किती भयानक परिस्थिती आहे. आणि भारतातला जो शेतकरी आहे, जो बिना जमिनीचा शेतकरी आहे, विशेषतः ज्यांनी जमीन, आपल्याला माहित असेल खेड्यागावामध्ये जमीन जी असते, हा आपण ती याच्यावर घेतो, 1-2 वर्षाच्या याच्यावर लीजने घेतात. तर जेवढं काय ते बनवतात काही पर्सेंटेज आपण ठेवतात, जास्तीत जास्त पर्सेंटेज त्या मालकाला देतात. ही परिस्थिती आपल्याकडे आहे. आणि इथेच जातीवादाचं समीकरण होतं. म्हणून शेतकऱ्याची जात असते आणि तो आपल्या जातीनुसार आपले कोअलिशन बनत असतो. तसंच आपल्याला आता देखील पंजाबचा जो मॅक्सिमम समुदाय आहे त्या समुदायामध्ये आपल्याला दिसतं. पण आंतरराष्ट्रीय तसं आपण मगाशी जसं म्हणालो, एक मुद्दा आपला राहून गेला की मग हे नेतृत्व कोणी द्यायचं? महाराष्ट्रापुरता विचार करायचा झाला तर मग हे नेतृत्व कोण देईल? तरुण या चळवळीकडे कसे वळतील जर ह्या मुद्दा हातात घ्यायचा? माझं असं मत आहे की कुठलाही मुद्दा जर तो राजकीय चळवळ बनायचा असतो तर तिथला युवक, त्या विशिष्ट समूहाचा युवक पुढे येऊन त्याने हे जे राजकीय नेतृत्व आपल्या हाती घ्यायला हवं. पण अनेकदा बघितलं की ज्या चळवळी उभ्या राहिल्या, मगाशी मी पॅन्थरचं उदाहरण दिलं, आता असं होताना दिसत नाहीये. त्याची मला इथे चर्चा करायची सूरज, की आत्ताच्या क्षणाला भरकटलंय सगळं, हे राजकीय नेतृत्व तयारच होऊ शकत नाही अशी परिस्थिती साधारण दिसते. हे फार जास्ती ऑप्टिमिस्टिक नाहीये पिक्चर. असं झालेलं आहे बघा, आंबेडकरी समाजाने नेते तयार केले, काँग्रेस आणि भाजपाने त्याचा उपयोग करून घेतला. म्हणजे तुम्ही बघा, आणि इथेच नाही, कुठली चळवळ, सोशलिस्ट चळवळ देखील तुम्ही पाहिली की ज्यांनी नेतृत्व तयार केलं त्याचं मग काँग्रेस आणि यांनी काय केलं की त्याचा नेतृत्वाचा फायदा करून घेतलेला. आणि हे वारंवार झालेलं आहे. आंबेडकरी नेतृत्वाचं एक राहिलेलं आहे, विशेषतः समाजाचं. त्यांनी मोरॅलिटी आणि एथिक म्हणजे इमानदारी याला एक बेस बनवलेला आहे. जर तुम्ही इमानदार आहात, तुम्ही सक्षम आहात आणि तुम्ही सत्याच्या बाजूने लढत आहात तर समाज तुमच्या बाजूने जोराने राहील. आणि आपल्याकडे अनेक नेतृत्व पाहिले. युवकांचं बोलायचं झालं आत्ताच्या घडीला, कमलेश, आपल्याकडे इकडे राजकारण जे आहे ते फ्युडल राजकारण आहे, सामंतवादी राजकारण आहे. म्हणजे कसं की तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश सहज करू शकत नाही. खुद शरद पवार राजकारणामध्ये त्यांचे आई वडील जे सत्यशोधक चळवळीचे प्रोडक्ट होते आणि नंतर पीपल्स ज्या वर्किंग जे मेंबर होते तिथून त्यांना ती लेगसी मिळाली. जर ती लेगसी नसली असती तर खुद पवारांनाही अडचण झाली असती पॉलिटिक्समध्ये यायला. सांगण्याचा अर्थ असा आहे की सामंतवादी जी भूमिका आहे ही भूमिका आपल्याला
आपल्याकडे वेळ होता संपवण्याची, आणि आता हे आहे मला वाटतं सामंतवादी, जातीवादी आणि आणि अशा अनेक ज्या वादी भूमिका आहेत, ज्या डेमोक्रेसीला पोषक नाही आहेत, त्याचा तडजोड करायचा असेल तर मला वाटतं दलित, आदिवासी किंवा जो बहुजन तमाम वर्ग आहे, जो शूद्र जातींचा मिळून एनटी आणि एनटी ह्यांना जर आपण नेतृत्व देऊन हे सवट करू शकलो, खाली वर करू शकलो, तर मला वाटतं त्याचं नेतृत्व दिसेल. याच्यासाठी तुम्हाला बेस सांगितला, कारण पॉलिटिकल सायन्सचा एक बेसिक सिद्धांत असतो, डेमोक्रेसीला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला एक रिप्रेझेंटेटिव्ह लागतो किंवा लागते, आणि हे रिप्रेझेंटेटिव्ह हे त्या समाजातून येतात. आपल्या इथं आता काय झालेलं आहे, तुम्ही त्या समाजातून येणं महत्वाचं झालेलं नाहीये, तुम्ही कोणाचे मूल आहात, कोणाचे पाहुणे आहात, कोणाचा भाचा आहे, आणि आजही आपण सेलिब्रेट करतो. म्हणजे एकेकाळी आता आपण राजेशाहीला नाकारतो, पण राजेशाहीच्या सिस्टमला डेमोक्रेसीमध्ये इझिली ट्रान्झिशन देऊन त्याचा मुलगा, तिची मुलगी, त्या फलाण्या मिनिस्टरचा मुलगा, आता हे जे नवीन युवक आलेले आहेत ठाकरे पासून, आता हे काय मेरिट आहे बघा ना. म्हणजे नुसतं तुम्ही तुमच्या बापाचं नाव किंवा आजोबाचं नाव घेऊन एखाद्या फलाण्या स्पेसमध्ये गेला आणि तुम्हाला इमिडिएटली मंत्री बनवण्यात येतं किंवा आमदारकीची सीट देण्यात येते. किती टॅलेंटेड यूथ आहेत, अनेक जातीचे आहेत, जे जीवनभर राबतात, आणि जाऊन त्यांच्या कुठं कडेला जीवनाच्या एखादी नगरपालिकेची तिकीट भेटते, 4-1 वर्ष 5-1 वर्ष नगरपालिकेचे काउन्सिलर किंवा जास्तीचा एखाद्या कमिटीचा मेंबर म्हणून राहतात. ही भीषण अवस्था आहे लोकल लेवलची. आणि जर तुम्ही नॉन दलित पार्टीमध्ये असणार, पार्टीमध्ये दलित नॉन दलित म्हणजे पार्टीचा एक म्हणजे हे करप्टेड स्ट्रक्चरच आहे, तर तुम्ही समजा मागासवर्गीय समाजातून आलात तर तुमची अवकात फक्त त्या मागासवर्गीय सीट पुरती राहते. जर मागासवर्गीय जी सीट नसती तर तुमच्याकडे ती राहिली नसती, तर तुमची लॉयल्टी जी आहे तुम्हाला 3 पट जास्त द्यावं लागते. एक तर तुमच्या जातीला धरून, दुसरी तुमच्या पार्टीला धरून, आणि तिसरी तुमच्या नेत्याला धरून, कारण प्रत्येकाचा एक आका असतो. आणि ह्याच ही जी सामंतवादी जी भूमिका मला वाटतं याला आपल्याला खतम करायला लागेल, जेणेकरून नव नेतृत्व होईल. हे आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरांची परंपरा आपण म्हणतो, आणि महाराष्ट्राला नेहमी खूप जास्ती सुधारणावादी नेत्यांची, पुरोगामी नेत्यांची परंपरा राहिली आहे. म्हणजे आपल्याकडे बाबासाहेबांचीच लेगसी चालवणारे प्रकाश आंबेडकर होते. त्यांच्या पॅन्थरचे स्वतः नामदेव ढसाळ असतील, त्याच्यानंतर तयार झालेलं नेतृत्व असेल, त्यांच्याच माध्यमातून तयार झालेले रामदास आठवले असतील. मग एक असं म्हणू शकतो का, किंवा हे म्हणणं धाडसाचं ठरेल का सूरज, की दे हॅव ऑल कलेक्टिव्हली फेल्ड द मुवमेंट पोस्ट बाबासाहेब आंबेडकर? I think one of the thing is, instead of failed, they did not manage to articulate public emotion and translate into political icon. बरं. तर काय झालं की लोकांचं जे इमोशन आहे ते आता आजही आमच्याकडे गेलं, प्रकाश आंबेडकरांचं नाव लोक याच्यासाठी मानाने घेतात की ते बाबासाहेबांचं रक्त आहे. आता ही जी घराणेशाहीची पद्धत आहे, मला वाटत नाही प्रकाश आंबेडकर याच्यावर भरोसा करतील, कारण ते स्वतः एक रॅशनलिस्ट विचारक आहेत. पण हा जो ब्लाइंडनेस आहे याच्यावर सुधारणा झालेली नाही. म्हणजे जो पॉलिटिकल अंधविश्वास आहे त्याच्यावर लोकांनी जास्त बेस दिला नाही. आणि मी सांगतो, पीपल्स लीडर तुम्ही कधी होता, जेव्हा लोकांच्या बेसिक गरजा, आता आजकालच्या आपल्या जी लढाई आहे ती आप टाईप पॉलिटिक्स आहे. म्हणजे विशेषतः जी सर्व्हिस डिलिव्हरी टाईप ऑफ पॉलिटिक्स आहे. खेड्या गावातल्या विषय जे आहेत, अॅट्रॉसिटी झालं की स्टेटमेंट द्यायचं किंवा तिथं बेस तयार करून तिथल्या लोकांना तेवढं स्ट्रेंथन करायचं, हा विजन नाहीये मला वाटतं. आणि याच्यामुळं म्हणजे आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, पण फुले शाहू आंबेडकरांचं जे कर्तृत्व होतं त्याच्यावर आपण मला वाटतं तेवढ्या समीक्षकपणे किंवा त्याचं ट्रान्सलेट करू शकलो नाही. प्रकाश आंबेडकरांनी ऑफकोर्स जी बहुजन भूमिका आहे वंचित बहुजन आघाडीने, म्हणजे इव्हेंच्युअली सगळ्यांनी कांजीराम यांना शिव्या घातल्या आणि त्यांना हे केलं की यांचं नेतृत्व काय आहे, कसं आहे, काय नाही, आणि नंतर त्यांच्याच भूमिकेतून हे शोधायला लागले. तर इथं काय झालंय, मला काय वाटतं कमलेश, याचं सोपं उत्तर द्यायचं राहिलं समजा एका शब्दात, तर इथलं नेतृत्व हे बाबासाहेबांच्या सुशिक्षितपणाच्या मॅच्युरिटीला समजू शकलं नाही. त्यांचं जे पॉलिटिकल आयकॉनेज होतं मला वाटतं ते त्याला समजू शकलं नाही. आणि म्हणून इथे पार्लमेंटपर्यंत जाणं किंवा विधानसभेत किंवा परिषदेत जाणं याच्यापुरतं लिमिट राहिलेलं आहे की किती याच्यामध्ये मी बेस तयार करतो. पुन्हा एकदा जात वास्तवाकडे वळतो. मला खरं तर आता आपण सुरुवात केली, आपण म्हटलं ग्लोबल पर्स्पेक्टिव्हनी बोलूया या विषयावरती, आणि तो मुद्दा राहून गेला आपण याविषयी चर्चा करत असताना. म्हणजे एकीकडे आपण सिस्कोही बघतो
की सिस्कोमध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीत 2 NRI तिथे NRIचा जातीवादाचा तिथे एक घटना घडते आणि भारतात हाथरसच्या प्रकरणाला म्हणतात की तिथे जातीचे पॅरामीटर्स लावू नका. तर सिस्कोमध्ये काय झालं की जो व्यक्ती जो शेड्यूल कास्ट समाजाचा होता तो एका हाय लेवलवर होता. बाय द वे तो प्रिन्सिपल लेवलच्या स्टेटसवर होता, तो सायंटिस्ट होता आणि त्याच्यावर जो झालेला अत्याचार होता म्हणजे कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन एक्सक्लुजन किंवा त्याच्यावर जाती निहाय त्याच्यावर टॉन्ट करणे किंवा त्याला प्रोजेक्ट न देणे, तो व्यक्ती सक्षम होता, तो कॉन्फिडेंट होता आणि तो IIT वगैरे इन्स्टिट्यूटमध्ये गेला होता म्हणून त्याने ही केस जगापुढे आणली. आणि मी स्वतः म्हणजे कॅलिफोर्नियाच्या जी अटॉर्नी जी लॉयर टीम आहे तिथे त्या केसचा मी एक्सपर्ट ॲडवायझर आहे. तर या केसमध्ये आपल्याला असं दिसतं की तुम्ही भारताबाहेर गेल्या तरी तुम्ही काय करता की तुझं नाव काय. आता तुम्हाला सांगतो एका इंजिनियरचा मला ईमेल आला 2 दिवसापूर्वी. तो कोलोरॅडो या राज्यामध्ये अमेरिकेच्या. तर तो म्हणाला की त्यांनी एक नवीन टीम जॉईन केली. तो स्वतः IIT पास आउट आहे. तर जेव्हा त्याला नाव विचारलं तुझं नाव काय तर त्याने म्हटलं माझं नाव अनिल आहे. आडनाव काय तर त्याने त्याचं आडनाव सांगितलं नाही. तर आडनाव सांगितलं नाही तर त्याने सांगितलं की त्याने अनिल काय त्याच्या डेटाबेसच्या कंपनीमध्ये जाऊन पाहून त्याने त्याला फेसबुकवर जाऊन पाहिलं आणि ह्याला कसं कळालं कारण त्याने काही याच्या फोटो लाईक केल्या आणि याला त्याची नोटिफिकेशन आली. तर त्याने तो मला सांगत होता की जेव्हा मी त्याला माझं नाव सांगितलं त्याला माझ्या नावाचं हे केलं नाही, त्याने मला माझी आडनाव विचारलं. आता हा एक फक्त म्हणजे किती ऑब्सेसिव्हनेस आहे की तुम्ही आडनाव शोधता, आडनाव शोधून फेसबुकवर जाता, म्हणजे काय घेणं ते नाही. तुम्ही दोघे इंजिनियर आहात, सायंटिस्ट आहात. आणि दुसरं असं होतं विशेषतः IIT आणि IIM चे ग्रॅज्युएट सांगतात तुम्हाला जे SC ST आणि आता OBC कोटामधून आलेले आहेत की तुझी रँक काय किंवा तुझा रोल नंबर काय आणि डिपेंडिंग ऑन कास्ट तसे रोल नंबर असतात. आणि तसाच देखील इथे डिस्क्रिमिनेशन सिस्कोमध्ये झालेलं आहे आंतरराष्ट्रीय पटलावर. म्हणजे विशेषतः अमेरिका मग UK मध्ये मागच्या 10-15 वर्षापासून इक्वॅलिटी बिल म्हणजे जातीला आउटलॉ करा याच्यावर एक कायदा सध्या इथं त्याच्यावर चालू आहे. डिबेट चालू आहेत. इथले जे हिंदू मंदिर आहेत ते विरोध करत आहेत पण इथल्या ज्या तमाम गैर हिंदू संघटना आहेत ते त्याला सपोर्ट करतात की बाबा जात आमच्यात नको, याला अबॉलिश करा. आणि आणखीन एक केस आता कॅलिफोर्नियामध्ये देखील चालू आहे. पण मला वाटतं हे जे असर्शन जे वाढत जाईल, असर्शनची भूमिका जी आहे ही वाढत जाईल, तशा अनेक केसेस तुम्हाला अनेक देशांमध्ये येणाऱ्या म्हणजे आपण जात तिकडेही घेऊन गेलोत आपण. अतिशय म्हणजे जात कशी घेऊन जाणार नाही. तुम्ही जनेऊ घालता, तुमचे आडनावं घेता, तुमचे मंदिर आहेत तिथं, तुमचे व्हेजिटेरियन खाणं आहे, तुमचं सात्विकचे सगळं ते कल्चरच आहे ना तिथे प्रोड्यूस करणार. आणि अमेरिकेमध्ये लिबरल बेस असल्यामुळं त्यांनी ह्या सगळ्या परवानगी दिलेल्या आहेत. पण आता अमेरिकेला कळायला लागलेलं आहे की आम्ही ज्या गोष्टीला परवानगी दिल्या आता न्यूयॉर्क ची जी काउन्सिल आहे न्यूयॉर्क राज्याची त्यांच्या ह्युमन राईट्स लॉ डिव्हिजन आता जातीला आउटलॉ करण्याच्या याच्यावर सध्या त्यांचं ते हे करत आहेत, एक्सपर्ट ॲडवाईस घेत आहेत प्रत्येक लोकांकडून, स्टेक होल्डर्सकडून. पण त्यांची मला वाटतं येणाऱ्या काही काळामध्ये ते न्यूयॉर्क राज्यामध्ये जातनिहाय जर कुठं जातीवाद होत असेल तर त्याला क्रिमिनल सूट दाखल करता येईल याच्यासाठी ते आता प्रयत्न करत आहेत. तर मला वाटतं की आता हे नवीन म्हणजे जर तुम्ही जात तिथं आणली नसती तर ह्या नवीन भानगडी केल्याच नसत्या, तुम्ही इथं सगळे सारखे राहिले असता. पण हमेशा ही रियालिटी अशी नाहीये. म्हणजे ज्या काळात कामगार जे आपले गेले म्हणजे 1900 शतकामध्ये विशेषतः 1840च्या जवळपास, तेव्हा जात कुठे ना कुठे हारली होती तिथे म्हणजे अवघडपणे. पण आता इथे काय माहितीये का की हे मंडलच्या नंतर जे विशेषतः OBC समाजाला जे रिझर्वेशनची जी पॉलिटिक्स चालली ही अँटी OBC जो हेट्रेड आहे तो अँटी OBC हेट्रेड तुम्हाला अँटी दलित आणि अँटी आदिवासी असाही तो कुठेतरी होऊन जातो. आणि रिझर्वेशन हे एक मात्र कारण होऊन जातं ज्याला आपण मारामारी ज्याच्या विषयावर करतो. रिझर्वेशनचा मुद्दा आता महाराष्ट्रात खूप तापला आहे. म्हणजे खासदार आहेत उदयनराजे भोसले, ते म्हणाले मागे जर मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण देऊ शकत नसाल तर सगळंच आरक्षण मुळात रद्द करा. म्हणजे मला म्हणायचं काय ना सूरज, माझा व्हॉट आय एम ट्राईंग टू पॉईंट आउट टुवर्ड्स इज आरक्षण म्हणजे एकंदरीतच एक सवलत, सूट
आणि आरक्षणाच्या माध्यमातून मिडिओक्रसीला दिलं जाणारं एक प्रकारचं प्रोत्साहन अशी जी इमेज तयार केली गेली आहे की काहीतरी सवलत आणि फुकट काहीतरी दिलं जात आहे, हा जो विचार आहे तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि त्याच्यामुळे कदाचित तुम्ही जो म्हणतो हा जो राग आहे की तो इथेही बघायला मिळतो आणि परदेशातही बघायला मिळतोय. आरक्षण ही मूळ संकल्पनाच इथे समजत नाही. आज कुठेतरी गरिबी हटाव योजना म्हणूनच तिच्याकडे बघितलं जात आहे. हे रिझर्वेशन तुम्हाला रिझर्व करतं त्या स्पेसमध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी, आणि याच्यामुळे तुम्ही प्रतिनिधित्व पाहता. आता त्याच्यात 2 रिझर्वेशन आहेत, एक आहे पॉलिटिकल, एक आहे एज्युकेशनल. मुद्दा जो वरंवर मारामारीचा चालतो तो पॉलिटिकल चालत नाही, तो एज्युकेशन. हा, आणि शैक्षणिक रिझर्वेशन जे आहे ते फक्त तुम्हाला पब्लिक युनिव्हर्सिटीज किंवा पब्लिक इन्स्टिट्यूशन्स मध्ये आहे. ऑफकोर्स जे स्टेट एडेड इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांनाही संविधानाचं पालन करावं लागतं, आणि याच्यासाठी जो उपक्रम दिलेला आहे तो संविधानिक आहे आणि तो राहणारच आहे. त्याला तुम्ही म्हणजे जर ते रिझर्वेशन काढलं तर सरकार बदलतील, सिव्हिल वॉर होऊ शकतो कदाचित, एवढ्या म्हणजे त्या परिस्थितीमध्ये ते झालेलं आहे. इथल्या समाजाला कळत नाही की पब्लिक सेक्टर जे आहे, म्हणजे रिझर्वेशन आणि कुठे आहे, एज्युकेशन आणि जॉब आणि नोकऱ्यामध्ये. आता नोकरी पब्लिक सेक्टर किती पर्सेंट आहे माहिती आहे का जॉब? खूप लोकांना मला माहित नाही, माहित असेल कमलेश, 2.5% पब्लिक सेक्टर जॉब आहेत फक्त भारतामध्ये. 2.5%. म्हणजे रिझर्वेशन हे 2.5%च्या पब्लिक सेक्टरमध्ये आहे आणि 2.5%च्या 25% म्हणजे SC ST आणि समजा ओबीसी त्याच्यात मिळालं तर 49, म्हणजे 2.5%, म्हणजे फक्त 1.5% जो पब्लिक सेक्टर जॉब आहे तो रिझर्वेशन नाही आहे. तर बाकीचा जो मोठा बेस आहे, जो प्रायव्हेट सेक्टरही जवळपास 2.5 ते 3% आहे. बाकी जो सेक्टर आहे तो इन्फॉर्मल सेक्टर आहे. 94% जो आहे तो इन्फॉर्मल, जिथे रेग्युलेशन नाही, जिथे टॅक्स नाही, जिथे म्हणजे कुठल्या प्रकारचं रेग्युलेशन आहे, सरकारचा तेवढा कंट्रोल नाही जेवढा म्हणजे नोकरीला. इन्फॉर्मल सेक्टर म्हणजे हातगाडी चालवायला रिझर्वेशन काय, किंवा दुकानदारी चालवायला रिझर्वेशन काय, किंवा तुम्ही जे तुमचे व्यक्तिगत जे म्हणजे आता मोठे दुकाने लोक इन्फॉर्मल सेक्टरने चालवतात, तर इथे कुठे बेस नाहीये ना. म्हणजे इथे कुठे इन्फॉर्मल सेक्टर, ऍग्रिकल्चर वगैरे वगैरे, ऍग्रिकल्चर म्हणण्यापेक्षा ऍग्रिकल्चर निगडीत जे नोकऱ्या, तर म्हणजे जवळपास 94 ते 95% इन्फॉर्मल सेक्टर. इंडिया इज अ कंट्री ऑफ इन्फॉर्मल वर्कर्स. मला वाटतं इथे जो इथला सवर्ण समाज आहे, ज्याने स्वतःच्या इनकॅपॅसिटीने खोटं बोलून, लुबाडून, लोकांचे शोषण करून एका पदावर बसलेला आहे, त्यांना मेहनत करण्याची सवय नाहीये. तर म्हणून एखादा कष्टकरी समाजातील व्यक्ती पुढे आला आणि तो त्यांना चॅलेंज करायला लागतो. कारण कसं आहे बघा, त्यांच्याकडे जर तुमच्याकडे खरंच कुवत आहे तर तुम्ही कुठल्याही पाण्यामध्ये पोहू शकता, पण तुमची कुवतच तुम्ही बनवलेली आहे की बाबा मी फक्त या ठराविक स्पेसमध्येच वागेल. आणि म्हणून काय होतं की तुम्हाला जेव्हा हे नवीन युवक किंवा नवीन स्पेस जिथे आपण तयार करतो कमलेश, खरंच पाहायचं गेलं तर मी तुम्हाला सांगतो, नवीन येणाऱ्या जे शिक्षणाच्या घडामोडी आहेत तिथं या लोकांना वाटतं जात आहे, म्हणजे जिथं तुम्हाला जात इम्पॅक्ट होते तिथं तुम्ही ओरडता. आणि विचार करा, शिक्षणाच्या बाहेर अशा अनेक गोष्टी आहेत जिथे जात लोकांना नेगेटिव्हली अफेक्ट करते, तिथपर्यंत तुम्ही कधीच त्याच्यात तुम्ही तालमेल करत नाही. आणि हा एक विशेष लिबरल किंवा विशेष जातीवादी जो गट आहे, आणि हे विशेषतः मीडियामध्ये वगैरे राहिलेला आहे. मीडियाने याच्यामुळे सगळं वन ऑफ द बिगेस्ट डिससर्व्हिस तुम्हाला सांगतो, अमेरिकेचा मीडिया अफर्मेटिव्ह ऍक्शनवर त्यांचं कन्फर्मेशन आहे. प्रायव्हेटमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, पब्लिकमध्ये अफर्मेटिव्ह ऍक्शन आहे, त्यांच्यावर कुठे डिबेट होत नाही. त्यांना माहित आहे की आम्ही केलेला जो रॉंग आहे त्याला आम्ही सुधारायचा. आणि दुसरी गोष्ट असं आहे, बिझनेस रिव्ह्यूज मध्ये तुम्ही पाहता ह्या जो डायव्हर्सिटी येतो त्याच्यामुळे प्रॉफिट्स किती होतात किंवा याच्यामध्ये नवीन क्रिएटिव्हिटी किती होते. जे लोक रिझर्वेशनचा विरोध करतात ते संविधानिक तरतुदींचा विरोध करतात, आणि जे संविधानाच्या तरतुदींचा विरोध करतात ते देशाचा विरोध करतात. आणि म्हणून रिझर्वेशन विद्रोही किंवा लोक हे देशद्रोही लोक आहेत, कारण त्यांनी देशाच्या कल्पनेला स्वतःचं कधी मांडलंच नाही. जर देशाचं भविष्य म्हणजे तुमचं एकट्याचं भविष्य नसतं, देशाच्या प्रत्येक नागरिकांचं त्याच्यामध्ये भवितव्य असतं. तुम्ही त्या गोष्टी करत नाही. सेल्फिश नॅशनलिझम जो आहे किंवा नार्सिसिस्ट जो राष्ट्रवाद आहे, त्या नार्सिसिस्ट राष्ट्रवादाला आपण
एक नवीन भौगोलिक राष्ट्रवाद म्हणून आणतो. हा खोटारडेपणा आहे. नार्सिसिस्ट राष्ट्रवाद हा जातीवादी राष्ट्रवाद आहे आणि जातीवादी जिथे असतो तिथे राष्ट्रवाद कधीच होत नाही, तो देशद्रोही असतो. ह्या गोष्टी आपल्याला मला वाटतं समाजापर्यंत आणाव्या लागतील आणि मी विशेषतः अनेक मीडियांना अपील करत असतो. म्हणजे इव्हन इंडिया टुडेच्या ग्रुपलाही मी वारंवार, आमचे मित्र आहेत तिथे दिल्ली वगैरे मध्ये बसतात, त्यांनाही सांगितलं की तुम्ही याच्यावर एज्युकेशन आणा. कारण 2.5% आणि तुम्हाला सांगू का, विशेषतः म्हणजे इट गेट्स मोर ग्रीमर. एक फक्त सांगतो, शेड्यूल कास्ट समाजातील 4% पेक्षा जास्त युनिव्हर्सिटी ग्रॅज्युएट्स नाही आहेत आणि आदिवासी समाजातील 2.5%, 1.5%. म्हणजे तुम्ही बघा की पूर्ण समाजातून फक्त एक मायनॉरिटी गट आहे आणि आदिवासी समाजातून एक मायनॉरिटी गट आहे जो इथे गेलेला आहे. आणि काही ओबीसी समाजातून तुम्ही पाहता जमिनी वगैरे आहेत पण बाकीच्या तरतुदी त्यांच्याकडे नाहीत. तर म्हणून ही जी डिबेट आहे ही मिसइन्फॉर्म्ड आहे आणि मला वाटतं लोकांना जर समजा आपण समजून सांगू शकलो कमलेश, तर हा जो फॉग आहे, कारण लोक जेव्हा म्हणतात की मेडिओकर आहे वगैरे, आता मी रिझर्वेशनचा विद्यार्थी आहे, रिझर्वेशन मला नसलं असतं कमलेश तर मी आज इथे राहिलो नसतो. मला वेळोवेळी रिझर्वेशनच्या मदतीने स्कॉलरशिप मिळाली, रिझर्वेशनची सीट मिळाली आणि जेव्हा मी सक्षम झालो तर आज जर रिझर्वेशन नसलंच असतं तर तुम्हाला सूरज अंगडे घडलाच नसता. एक दुसरा याचा आरक्षणाच्या किंवा या चळवळीची दुसरी बाजू म्हणून बघितलं जातं. शेवटचे 2 प्रश्न मी घेतो. खरं तर आपण वेळ ऑलरेडी एक्सीड केला, पण तरी सुद्धा या 2 मुद्द्याला टच केल्याशिवाय मला ही चर्चा संपवता येणार नाही. आरक्षणाला विरोध किंवा एक मुवमेंट आपण ज्याला म्हणतो की जाती अंताची आपण जेव्हा मुवमेंट म्हणतो तर त्याच्याकडे सारखं ब्राह्मण विरोधी म्हणून बघितलं जातं की फक्त, आणि एक तशी पिक्चरही आहे, म्हणजे एक प्रकारे फक्त ब्राह्मणिझमला विरोध करणं म्हणजेच पुरोगामी असणं, असा एक नवीन सोशल मीडियाच्या इमर्जन्समध्ये हा काळ बघायला चालला. म्हणजे एक एक्स्ट्रीमिझमही बघायला मिळतं. म्हणजे फक्त ब्राह्मणांना शिवाय घालणे हाच फक्त पुरोगामीपणा आहे का, असा प्रश्न वारंवार सोशल मीडियात उपस्थित होता. अनेक लोक मला विचारतात की जेव्हा तुम्ही पुरोगामीपणाच्या गोष्टी करता याचा अर्थ फक्त ब्राह्मणांना शिवाय घालणं एवढाच होतो का? नाही, ब्राह्मणांना शिव्या घालत नाही, ब्राह्मणांच्या मुजोरीपणाला शिव्या घालतात. कारण जो माजपणा आहे विशेषतः ब्राह्मण समाजामध्ये, की ज्यांनी म्हणजे त्यांचे जे मानवतावादी मूल्य आहेत त्यांना बाजूला ठेवून एक खोटारडेपणाचा जो राष्ट्रवाद, नाही, पण जातीवाद, आपण याला जनरलाइज करूया नको. म्हणजे आपण लेट अस बी फेअर टू, त्याच्यातले अनेक पुरोगामी चळवळीतले लोक आहेत, बाबासाहेबांसोबत काम करणारे अनेक ब्राह्मण राहिलेले आहेत, महात्मा फुल्यांसोबत काम करणारे ब्राह्मण राहिले. तर आपण मग होतंय असं की संपूर्ण ब्राह्मणालाच चौकटीत उभं करायचं का, हा माझा प्रश्न आहे. नाही म्हणजे यू हॅव टू बी पेशंट. नाही, बिलकुल नाही, बिलकुल. तर हा जो मुजोरपणा आहे हा कुठून येतो? कारण मायनॉरिटी तुम्ही देशामध्ये असला तर तुम्ही इन्सिक्युअर राहता. कारण लोकशाहीमध्ये मायनॉरिटी असते ती हमेशा स्वतःच्या प्रोटेक्शनसाठी थांबलेली असते आणि म्हणून ते ऑब्वियस रिॲक्शन आहे इथला ब्राह्मण वर्गाचा की त्यांनी देशाच्या 3.5 ते 4% त्यांची लोकसंख्या आहे, त्यांचं कंट्रोल 48% सरासरी नॅशनल इन्कमवर आहे. आता मला सांगा कमलेश, हा लोकशाहीचा परिणाम आहे का? त्याच्यानंतर तुम्ही जे तुमचे मीडियामध्ये पाहता 88% म्हणजे 88% जे एडिटर आहेत त्याच्यामध्ये 60% जे आहेत ते ब्राह्मण वर्गाचे आहेत. ज्युडिशरीमध्ये पहा, सुप्रीम कोर्टची जी लिस्ट आहे किंवा हायकोर्टचे जजेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ब्राह्मण समाजाचं रिप्रेझेंटेशन पहा. त्याच्यानंतर तुम्ही जी ब्युरोक्रेसी आहे, जे चीफ सेक्रेटरी आहेत किंवा जे मोक्याच्या ज्या सेक्रेटरियल लेवलच्या जागा आहेत त्याच्यामध्ये ब्राह्मण समाजाचं रिप्रेझेंटेशन पहा. मी ह्या सोबत पॉलिटिकली बघा की जयललिता ब्राह्मण, फडणवीस ब्राह्मण, तिकडे बंगालची ती आपली मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ब्राह्मण. तिकडे तुमचे जे स्पेस आहेत तयार केलेले डेमोक्रेसीमध्ये, हा कुठं उच्चार असतो का की एका राज्याचं तुम्ही प्रतिनिधित्व एवढं वर्ष करू शकता? मग तुम्ही कम्युनिस्टांची चळवळ पहा किंवा अनेक जे पक्ष आहेत. आता तुम्ही मोदीचं कॅबिनेट बघा, मोदीच्या कॅबिनेटमध्ये किती ब्राह्मण आहेत?
त्याच्यानंतर काँग्रेसच्या ज्या मेन रिप्रेझेंटेटिव्ह जी त्यांची जी बॉडी आहे स्टेट आणि नॅशनल लेवलवर, त्यांच्यामध्ये किती ब्राह्मण आहे. हे याच्यासाठी सांगितलं की हा जो ॲरोगन्स आहे आणि हा ओव्हर डॉमिनन्स जो आहे त्याच्यामुळं हा ॲरोगन्स येतो. आणि तिथे मग तुम्ही काय करता, डेमोक्रेसीला अंडरमाइन करता. आता राहिले ऑनरेबल एक्सेप्शन्सच्या गोष्टी. कमलेश, या ज्या ऑनरेबल एक्सेप्शन्स आहेत, ज्याला मी माझ्या पुस्तकामध्ये मानाचं स्थान दिलेलं आहे, फुल्यांच्या चळवळीत आहेत आणि त्याच्यानंतर बाबासाहेबांच्या आहेत, पण ब्राह्मणवादी विरोधी ब्राह्मण याचाही सगळ्यात मोठा पुरस्कार करणारे ब्राह्मण नाहीत तर बहुजन समाजाचे लोक आहेत. आपल्याकडे चक्रधर महाराज जे आहेत, चक्रधर स्वामी महानुभव पंथाचे महानुभव जे पंथ आहे, त्यांचे फॉलोअर कोण आहेत, ब्राह्मण जातीचे लोक आहेत का? पण महानुभव स्वतः ब्राह्मण होते. बसवांना आपल्या कर्नाटकमध्ये बसवांनाचे फॉलोअर ब्राह्मण आहेत का? बसवनाथचे फ्लॉवर, आता ते लिंगायत धर्मातून तिथला जो शूद्र वर्ग आहे किंवा बहुजन समाजाचा वर्ग आहे, बसवांना हे ब्राह्मण जातीचे होते. सांगण्याचा अर्थ असा आहे की ज्यांनी ब्राह्मणवादाचा विरोध केला त्यालाच ब्राह्मणांनी म्हणजे जे माजोरीपणा जो आहे मी जिथे म्हटलं तिथे येतो की तुमचे पूर्वज ज्यांनी अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढून मानवतावादी मूल्य आणले, तुम्ही त्यांना देखील स्वीकारलेले नाही. आणि याच्यामुळे कमलेश काय झालेला आहे की हा जो पॅराडिग्मॅटिक, म्हणजे बघा ना, म्हणजे जो महानुभव जो आपल्याकडे पंथ आहे, किती मोठी फॉलोइंग आहे त्यांची आणि लोक पुजतातही, कारण त्यांच्यामध्ये तो मानवती. आणि चक्रधर महाराजला त्यांच्या जीवनामध्ये ब्राह्मण आणली, म्हणजे जे ऑर्थोडॉक्स ब्राह्मण आहेत त्यांचं जीवन विटाळ केलं होतं, त्यांना एकदम तुझी जात काय म्हणून ते परेशान केलं होतं. आणि महानुभवांचं म्हणजे माझे मित्र इकडे जॉर्जटाउन विद्यापीठात त्यांनी त्यांच्यावर पुस्तकच लिहिलेलं आहे, महानुभवान म्हणजे चक्रधर स्वामी व महानुभव. तर माझं सांगण्याचा अर्थ असा आहे की हा जो बेस आहे आणि ही जी लॅक ऑफ कॉन्फिडन्स आहे की याच्यावर बोलू नका, फक्त याच्यावरच बोला, आपण हे बोलत नाहीये. वी आर टॉकिंग अबाउट रिप्रेझेंटेशन, ओव्हर डॉमिनन्स विच ब्रिंग्स ऑपरेशन, जे तुम्हाला अन्याय करण्यासाठी प्रेरित करते. तर हा फोकस फक्त ब्राह्मण असा एक जाती म्हणूनच फक्त सीमित न ठेवता ब्राह्मण समाजाने तयार केलेली व त्याला बेस आणून प्रोटेक्ट केलेली ब्राह्मणवादी जी व्यवस्था आहे, आज मला ब्राह्मणवादी व्यवस्थेच्या विरुद्ध लढणारे मला ब्राह्मण दाखवा, जे म्हणतील की मी ब्राह्मण आहे पण मी ब्राह्मणवादाचा तिरस्कार करतो व ब्राह्मणशाहीचा तिरस्कार करतो. अशी आपल्याला लोक मिळाले नाहीत. लोक सोशलिस्ट म्हणून आलेत, लोक काँग्रेसी म्हणून आलेत, लोक लिबरल म्हणून आलेत, पण ब्राह्मण म्हणून मी ब्राह्मणवादाचा विरोध करतो असे आले नाहीत. आणि याच्यामुळे काय होतं की एक हे, आणि ब्लॅक चळवळीमध्ये झालेलं आहे गोऱ्या लोकांनी. आता तुम्ही जेव्हा गोऱ्या लोकांना शिव्या घालता कमलेश, तेव्हा म्हणता का अरे सगळेच गोरे लोक अशी नाहीत, काही लोक गोरे लोक आहेत. यू आर नॉट टार्गेटिंग, यू आर टार्गेटिंग अन ॲटिट्यूड ऑफ अ कम्युनिटी. बरोबर. आणि नाही एक आत्ता रिसेंट नॅरेटिव्ह महाराष्ट्रात येतो, अर्थात जुनी ती बाब आहे, खूप जुनी आहे, पण ती एक नवीन नॅरेटिव्ह आता सोशल मीडियामध्ये महाराष्ट्रात बघायला मिळते. विशेष करून महाराष्ट्रात जे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि सध्याचे मुख्यमंत्री म्हणतात की माझं हिंदुत्व माझ्या आजोबांचं हिंदुत्व आहे, म्हणजे प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व आहे, की जे शेंडी जाणव्याचं माझं हिंदुत्व नाही आहे, घंटा बडवणारं पूजा अर्चा करणारं हिंदुत्व नाही. म्हणजे प्रबोधनकारांचं जे धर्माची देवळे, देवळाची धर्म हा जे पुस्तके आहेत त्यांनी जो घाला घातला आहे या सगळ्या कर्मकांडांवरती, पुस्तकांवरती, याच्यावरती. तर तू जे म्हणालास मगाशी की द ॲटिट्यूड ऑफ अ कम्युनिटी त्याला विरोध आहे, तर असा एक नॅरेटिव्ह कुठेतरी नवीन सेट होतोय का, एक हिंदुत्व मायनस ब्राह्मणिझम, आणि तो एक्सेप्टेबल असेल का? नाही, मला वाटत नाही. आय थिंक इट इज जस्ट अ पॉलिटिकल गिमिक. मेघनाथ देसाई म्हणजे इंडियन एक्सप्रेसला ते पहिलं माझ्यासोबत खाली लिहायची, तर त्यांनी तिथे लिहिलं होतं की उद्धव इज होपिंग टू बिकम अ नॅशनल मोदी, म्हणजे ही इज ट्राइंग टू गेट अ लिबरल कॉइनेज. त्याच्यामुळे हा जो लिबरल बेस आहे, आणि हिंदुत्व म्हणजे कसं आहे की आता कसं आहे की याला एज्युकेशन तुम्हाला करावं लागेल. आणि मला वाटतं जर त्यांनी म्हणजे खरंच त्यांच्या आजोबांचं जर करायचं राहिलं तर त्यांनी प्रथमतः जी प्रोग्रेसिव्ह भूमिका आहे त्यांच्या आजोबांची, म्हणजे त्यांना आपण जे प्रबोधन, जे केशव सीताराम ठाकरे जे स्वतः कायस्थ जातीचे होते आणि कायस्थ आणि ब्राह्मणांचं हिस्टॉरिकल फ्यूड राहिलेला आहे, म्हणजे खूप मारामाऱ्या, विशेषतः म्हणजे बिहार आणि पश्चिम बंगालचा जो बेस आहे तो ईस्टर्न बेल्ट त्याला म्हणतो,
इथे कायस्थ आणि याच्यामध्ये, कारण कायस्थांना हमेशा इन्फिरियर ठेवलं होतं ब्राह्मण जातीने, कारण त्यांना फक्त तुम्ही स्क्रिबलर्स लिहिणारे जे कायस्थ याच्यामुळं त्यांच्याकडे शिक्षण असून देखील त्यांना ती स्टेटस दिली नव्हती. तर ही 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 जी फ्यूड आहे ती हिस्टॉरिकल आहे. आणि म्हणून तुम्ही बघता पश्चिम बंगाल मधला जो कायस्थ आहे, जो विशेषतः शिक्षणाने आणि बिहार वगैरे मध्ये दे आर अँटी ब्राह्मिन्स, आणि ते कुठेही जो अँटी ब्राह्मिन स्पेस राहिला की ते तिथे उड्या मारतात. मग ते नक्सलाइट असो किंवा मग स्वतः ब्युरोक्रेसीमध्ये असताना हा हिस्टॉरिकल फ्यूड आहे. याला मला वाटतं थोडं काही लोकांना याचं माहीत पाहिजे, किंवा खुद ठाकरे फॅमिली मूळ महाराष्ट्राची नाही आहे, दे आर देमसेल्फ इमिग्रंट्स. कारण जो कायस्थ वर्ग महाराष्ट्रातला आहे तो ओरिजिनली इथला नाहीये. आपल्याकडे म्हणजे पूर्व शिवकालीनच्या काळात ते आपण बघतो ते आणले होते इथल्या कामं करण्यासाठी. हे बॅकग्राऊंड याच्यासाठी महत्वाचं आहे कमलेश, कारण केशव सीताराम ठाकरेंचं जे प्रोग्रेसिव्हिझम आहे विशेषतः, आणि इव्हेंच्युअली मग ते कुठेतरी एका विशिष्ट झिनोफोबिक नॅशनलिझम कडे जुळतं. मला वाटतं त्याचाच परिणाम आपल्याला आता एक नवीन रूपात दिसणारा 21व्या शतकातला, ते मागच्या शतकातलं होतं. या नवीन शतकामध्ये आपल्याला नुसती ब्राह्मणशाही नाही तर इथली जी भांडवलशाही आहे त्याचाही विरोध आपल्याला करावा लागेल. आणि भांडवलशाही ही ब्राह्मणशाहीच्या गर्भात तयार झालेली आहे भारतातली ऍटलिस्ट. आणि म्हणून इथला जो इंडस्ट्रीयल क्लास आहे तो ब्राह्मण आणि बनिया जातींचा आहे. तुम्ही मोठमोठ्या इंडस्ट्रीज बघा. तर म्हणून मी काय म्हणतो कमलेश, मी तुम्हाला तुमच्या मराठी या चॅनलला मी एक विनंती करतो की तुम्ही जातीवादी रेप्रेझेंटेशन, जातीनिहाय रेप्रेझेंटेशन टॉप पदांवर कोण्या जातींचा आहे याचं जर समजा आपण एक हे करू शकलो आणि त्याचं प्रपोर्शन करा या जातीच्या पर्सेंटेजनी. आतापर्यंत कास्ट सेन्सस त्यांनी आणला नाही. जो कास्ट सेन्सस आणला तर ओबीसीला कळेल की तुमचे किती पद मारलेले आहेत. तुम्ही फक्त हिंदुत्व आणि हिंदू आणि जय श्रीराम करून परेशान आहात, पण तुमच्या ऍक्च्युअल मोक्याच्या जाग्यात तिथं तुम्ही नाही, जेलमध्ये वगैरे जातात. त्यांनी सोशो इकॉनॉमिक कास्ट सेन्सस, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं दिलं, पण ओबीसीचं आतापर्यंत दिलं नाही. आणि होल कास्ट सेन्सस म्हणजे मग ती आपल्याला लक्षात येईल ना की बनिया जात एवढी आहे, म्हणजे जी कोमटी, किंवा इथला जो मराठा जात आहे, किंवा इथली जी म्हणजे महार मांगाची जात आहे किंवा ब्राह्मण जात आहे, आणि त्यांचं प्रतिनिधित्व किती आहे ते फिगर हे मुद्दामून आणत नाहीये. आणि प्रत्येक देशाच्या प्रत्येक राज्याच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यांच्या ज्या इन्फ्लुएन्शियल पदांमध्ये किती ब्राह्मण किंवा डॉमिनंट कास्ट लोक आहेत याचं बघा. इथे तुम्हाला लक्षात येईल की आरक्षण विरोधी व देशविरोधी भूमिका याच्यासाठी चालू आहे, कारण हे स्वतःचे पोट भरून स्वतःचे लेकरं, स्वतःचे भाऊ बहीण आणि स्वतःचे भतीजे हे तिथं घुसून मुख्याच्या जागेवर ठेवत आहेत व इकडे अँटी रिझर्वेशनच्या टार्गेट. आणि मी हे अनुभव तुमच्यासाठी सांगतो, कारण याचा आकलन आणि अभ्यास आंतरराष्ट्रीय स्तरावर जेव्हा आम्ही बघतो की तेव्हा हे सगळं फ्लिमजी आणि खोटं वाटतं. चला सूरज, आपण खूप आज मनमोकळ्या गप्पा मारल्या. म्हणजे अगदी याच्या सगळ्यांच्या एका आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसं बघितलं जातं या गोष्टीकडे, त्यापासून त्या आरक्षणापर्यंत, आणि एका नवीन ॲसर्शनची गरज कशी आहे. म्हणजे या सगळ्यामध्ये मटेरियलिस्टिक गरजांना किती तिथे त्या गरजेला महत्त्व देणं किती गरजेचं आहे. दलितांच्या फक्त मानवी हक्कांच्याच गप्पा न करता त्यांना कुठेतरी आर्थिकदृष्ट्या स्थैर्य मिळावं यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि एकूणच या अनुषंगाने आपण चर्चा केलीत, पण एक चर्चेचा सूर आपण असा म्हणू शकतो की बरंच करणं बाकी आहे. विषय खूप जटिल आहे, याच्यावरती ही चर्चा वारंवार व्हायला पाहिजे, पण खुलेपणानं ही चर्चा व्हायला हवी. जशी आज आपण केली अशा चर्चा वारंवार घडायला हव्यात आणि योग्य प्लॅटफॉर्मवर घडायला हव्यात. सूरज यांगडे, आपण खास अमेरिकेहून आमच्यासोबत बोललात, चर्चेसाठी वेळ काढलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मुंबई तकवर यासारख्याच अनेक चर्चा, अनेक विषयांवरती साधक बाधक चर्चा आम्ही आपल्याला दाखवत राहू. आपण बघत राहा मुंबई तक. मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि ट्विटर आणि फेसबुकवर मुंबई तकला फॉलो करा. धन्यवाद.